नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे हृदयरोग रुग्णांसाठी विना ऑपरेशन SHS उपचार. प्रेक्षकांनो, जगातील हृदयरोग रुग्णांची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त आहे. भारतामध्ये दरवर्षी 5.5 लाखपेक्षा जास्त एंजिओप्लास्टी आणि बायपास होत आहेत. भारतात एका वर्षभरात 9,006 कोटी इतका खर्च एंजिओप्लास्टी आणि बायपासवर केला जातो. पण माधव बागने त्यांच्या 17 वर्षांच्या अनुभवात एकूण 1 लाखांहून अधिक हृदयरोग रुग्णांना हार्ट ऑपरेशन टाळण्यास मदत केली आहे. आयुर्वेदाच्या मदतीने हे कसं शक्य होऊ शकतं याच विषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहेत डॉक्टर रोहित माधव साने, माधव बागचे संस्थापक. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर रोहित साने यांना कार्डिओलॉजी क्षेत्रामध्ये 23 वर्षांचा अनुभव आहे. त्यांचा ॲलोपॅथी संदर्भात असलेले नॉलेज आणि वडील सुप्रसिद्ध वैद्य माधव साने यांच्याकडून मिळालेला आयुर्वेदाचा वारसा या दोन्ही पॅथींची डॉक्टर रोहित साने यांनी चांगलीच सांगड घातलेली दिसते. त्याद्वारे हृदयरोग, ब्लॉकेजेस, डायबिटीज, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल अशा प्राणघातक आजारांवर उपचार करणारी आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा तयार केली, जिला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा 150हून अधिक रिसर्च पेपरद्वारे मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 450हून अधिक डॉक्टर्स, 300पेक्षा अधिक क्लिनिक्स आणि 3 निवासी हॉस्पिटलच्या माध्यमातून सतत रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत. डॉक्टर रोहित साने यांनी डिझाईन केलेल्या आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सेच्या मदतीने 10 लाखांपेक्षा जास्त हृदयरुग्णांवर यशस्वीपणे उपचार केलेले आहेत. याच अनुषंगाने आज आपण हृदयरोगावर पंचकर्माच्या मदतीने कशी मात करू शकतो, हार्ट ऑपरेशन कसे टाळू शकतो याच विषयी मार्गदर्शन घेणार आहोत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, एंजिओप्लास्टी जेव्हा एखाद्याची होते तेव्हा लाईफ टाईम जे औषधं गोळ्या घ्यावी लागतात, तर या गोळ्या बंद करण्यासाठी माधवबागच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटची काही मदत होऊ शकते का? हो, नक्की मदत होऊ शकते. ह्याला काही दुमत नाही. गोळ्या नॉर्मली कुठल्या असतात तर काही ब्लड प्रेशरच्या गोळ्या असतात, काही रक्त पातळ करायच्या गोळ्या असतात, काही कोलेस्ट्रॉल कमी करायच्या गोळ्या असतात. तर आपण जी काही माधवबागमध्ये आयुर्वेदिक चिकित्सा करत असतो त्याच्यात डाएटचा खूप मोठा प्रभाव असतो, त्याच्यात पंचकर्माचा खूप मोठा संबंध असतो. ह्या सगळ्या गोष्टींनी जेव्हा रक्त पातळ होत असतं तेव्हा परत ॲडिशनल रक्त पातळ करायची कुठली गोळी घ्यायची गरज लागत नसते. सो हळूहळू जसे आपले पॅरामीटर्स नॉर्मलकडे येत जातात तसे त्या काही गोळ्या आपण बंद करायला मदत करू शकतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तसंच आपण जेव्हा कधी आपण कोलेस्ट्रॉल आपलं वाढलेलं असतं तेव्हा अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या हिशोबाने जेव्हा ते कोलेस्ट्रॉलचे लिमिट्स ज्यांनी ठरवलेले असतात त्या लिमिट्सच्या आतमध्ये जेव्हा आपण आपलं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आणतो ते आपण माधवबागच्या डाएटने किंवा पंचकर्माने जेव्हा आपण आतमध्ये आणायचा प्रयत्न करतो तेव्हा ते आतमध्ये आणल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधंसुद्धा आपण ग्रॅज्युअली हळूहळू कमी करू टाकू शकतो. आणि थर्ड, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ब्लड प्रेशर कधी कधी वाढत असतं आणि त्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या आपल्या चालू असतात एंजिओप्लास्टीनंतर, तर त्यासुद्धा आपण कमी करू शकत असतो. कारण का हळूहळू या सगळ्या चिकित्सेने जेव्हा रक्तवाहिन्या आपल्या लवचिक व्हायला लागतात तेव्हा ब्लड प्रेशर छान कंट्रोलमध्ये राहायला लागतं. अतिरिक्त दाब जो हृदयावरती यायचा तो कमी झाल्यानंतर सुद्धा ब्लड प्रेशर कमी व्हायला लागतं. असं असताना परत ब्लड प्रेशरची गोळी आपल्याला जास्त वेळ चालू ठेवायची गरज लागत नसते. सो जर आपण इनॉल बघितलं तर आयुर्वेदिक आपण जे ट्रीटमेंट करतो त्या ट्रीटमेंटने आपल्याला या गोळ्या कमी करायची गरज जर असेल तर नक्की आपण तुमची मदत करू शकतो. फक्त एकच गोष्ट, कोणीही स्वतःची गोळी धाडदिशी बंद करू नये. कुठलीही गोळी बंद करताना आपल्याला मेडिकल सल्ला असलेला कधीही बेटर, कारण का आपल्याला कुठल्याही ॲडव्हर्स इफेक्ट्सला आपल्याला सामोरे जायचं नाही आहे. बरोबर. म्हणजे एकंदरीतच गोळ्या घेण्यास सुरुवात करायच्या आधीच आपण जर योग्य डाएट ठेवला तर कुठल्याही हृदयरोगापासून आपण बचावू शकतो. आणि डॉक्टर, एंजिओप्लास्टी झाल्यानंतर सुद्धा बरेच वेळा असं दिसतं की ब्लॉकेजेस येत आहेत किंवा सुरुवात होते, तर अशा वेळेला ते पुन्हा होऊ नये त्यासाठी माधवबागची ट्रीटमेंट कशा पद्धतीने उपयुक्त ठरू शकते? ॲब्सोल्युटली राईट. असं बघितलं जातं की बऱ्याच वेळेस एंजिओप्लास्टी झाल्यानंतर त्या स्टेंट जो टाकलेला असतो, आतमध्ये स्प्रिंग जी टाकलेली असते त्या स्टेंटमध्येच परत नवीन ब्लॉकेज येताना आपल्याला दिसून येतो किंवा रक्तवाहिनीच्या अजून दुसऱ्या कुठल्या कान्याकोपऱ्यामध्ये सुद्धा नवीन ब्लॉकेजेस निर्माण होऊ शकतात. आता जर आपल्याला हे ब्लॉकेजेस निर्माण होऊन द्यायचे नसतील तर आपल्याला आहारावरती खूप छान आपल्याला कंट्रोल ठेवण्याची गरज असते. आणि जेव्हा आयुर्वेदात सांगितलेले 5000 वर्षांअगोदर सांगितलेले जे काही पंचकर्म आहेत त्या पंचकर्मांची जेव्हा आपण जोड घेतो तेव्हा त्या जोडीमुळे आपल्याला आतमध्ये आपल्या रक्तवाहिन्यांचा आतला स्तर, ज्याला आपण एंडोथिलियम म्हणत असतो, तो छान मजबूत ठेवलेला असेल तर ब्लॉकेजेस कधीही आपल्या शरीरात निर्माण होऊ शकत नाहीत. सो आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे तर आहार आणि त्या पंचकर्माची जोड. आहारामध्ये जर आपण बघितलं तर आपण माधवबागमध्ये
आपण एक रिव्हर्स डायट किट म्हणून आपण बनवलेला आहे, जो 7 किलोचा बॉक्स असतो आणि या 7 किलोच्या बॉक्समध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, चहा, सूप असं महिन्याभराचा हा पूर्ण बॉक्स असतो आणि ह्या बॉक्सला आपल्याला तंतोतंत तसंच्या तसं पाळायचं आहे। जर तुम्ही तसंच्या तसं मदत केली तर आपले कोलेस्ट्रॉल लेवल्स पण कमी होतात, ट्रायग्लिसराईड लेवल्स पण कमी होतात, HDL आपल्याला वाढताना दिसतो, HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आपल्याला वाढताना दिसतं आणि या सगळ्याचा फायदा म्हणजे काय तर आपल्याला आतमध्ये जो काही अथेरोजेनिक इंडेक्स जो निर्माण झालेला होता, ज्याच्याने ब्लॉकेजेस निर्माण होत होते, ते सुद्धा आपल्याला कमी होताना दिसून येतात। आपण CT एंजिओ करून व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस करून अशा पण ट्रायल्समध्ये दाखवून दिलेलं आहे की 3 ते 6 महिन्यामध्ये ब्लॉकेजेस किती कमी झालेले आहेत। तर साधारण 20 ते 40% आपल्याला ब्लॉकेजेस कमी होताना दिसून येतात साधारण 3 ते 6 महिन्याच्या कालावधीत। सो आपल्याला ब्लॉकेजेस कमी करायचे, जे निर्माण झालेले नाही आहेत त्यांना प्रिव्हेंट करायचं आहे किंवा एंजिओप्लास्टी नंतर सुद्धा आपल्याला परत ब्लॉकेजेस होऊ नये ह्याच्यासाठी कार्यरत राहायचं आहे, तर आपण नक्की तुमची मदत करू शकतो। आपल्याला करायचं आहे काय तर छान लाईफस्टाईलची जोड घ्यायची आहे। जर आपली लाईफस्टाईल सुंदर असेल, आहारातून आपण छान स्वतःची काळजी घेतलेली असेल आणि आहाराबरोबर जर व्यायामाची सुद्धा जोड असेल तर मग सोने पे सुहागा। तर त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आहार आणि व्यायाम या दोघांबरोबर जोड येते पंचकर्माची। पंचकर्माने जर रक्तवाहिन्या आपण लवचिक ठेवलेल्या असतील आणि लवचिक ठेवण्यामागे सर्वात इम्पॉर्टंट असतं त्या रक्तवाहिनीचे आतला थर म्हणजे एंडोथिलियम। तो एंडोथिलियम जर आपण एकदम मजबूत ठेवलेला असेल तर पुढचे ब्लॉकेजेस काय, हार्ट अटॅक सुद्धा आपण टाळू शकत असतो। अगदी। तर प्रेक्षकांनो, तुम्हालाही जर का ब्लॉकेजेस आढळून आले असतील, हृदयासंबंधित काही समस्या जाणवत असतील तर माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। माधवबागच्या मिशन हृदयरोग मुक्त भारत अभियानांतर्गत तुमच्या उपचारांची दिशा ठरवा आणि आयुर्वेदिक पद्धतीने स्वतःला व्याधीमुक्त करून घ्या। डॉक्टरांच्या मार्गदर्शनासाठी फक्त स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय त्यावर तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे। डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी लगेचच तुम्हाला संपर्क करतील। तर डॉक्टर, बऱ्याचदा काय होतं, कॅल्शियम दिसून आलं की एंजिओप्लास्टी करता येत नाही ब्लॉकेजेससाठी, तर मग अशा वेळेला माधवबागची जी ट्रीटमेंट आहे ती इथे कशा पद्धतीने मदत करू शकते? ओके, ॲब्सोल्युटली राईट। तुम्ही जे म्हणालात की जर आपल्याला त्या ब्लॉकेजेसच्या आतमध्ये, रक्तवाहिनीच्या आतमध्ये जर कॅल्शियमचा थर साठलेला असेल तर एंजिओप्लास्टी करायला मुश्किल पडत असतं। तिथे एंजिओप्लास्टी करताना रक्तवाहिनी फाटू पण शकत असते। सो अशा वेळेस आपण एंजिओप्लास्टीचा डिसिजन कधी कधी लांबणीवर ढकलत असतो। मग तिथे प्रश्न आपल्याला पडतो की आता काय करावं, तर तिथे तुमच्या मदतीला माधवबाग नक्की तुमच्या मदतीला धावून येऊ शकतं। आणि ते कसं काय तर आपल्याला जे काही कॅल्शियममध्ये जे काही डिपॉझिशन झालेलं आहे, आपल्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये जे कॅल्शियम डिपॉझिट झाले त्या कॅल्शियमला आपल्याला हळूहळू रिव्हर्स करायचं आणि ते रिव्हर्स करण्यासाठी आपल्याला आतमध्ये चिकटवलेली जी चरबी आहे त्या रक्तवाहिनीत, त्या चरबी बरोबर हे कॅल्शियम चिकटलेलं असतं, तर चरबी पण रिव्हर्स करावी लागेल, त्याच्याबरोबर कॅल्शियम सुद्धा रिव्हर्स करावं लागेल। आपण जे आता रिसर्च पेपर पब्लिश केलेला होता त्या रिसर्च पेपरच्या बेसिसवरती आपण हेही सांगू शकतो की तुमचे जशी चरबी आपण रिव्हर्स करत असतो रक्तवाहिन्यांमधली, तशीच आपण कॅल्शियमची सुद्धा आपण त्याच्यात जे अडकलेले थर असतात ते सुद्धा रिव्हर्स करू शकत असतो। सो कॅल्शियम असल्या कारणाने आपल्याला घाबरून जायची काहीही गरज नाही आहे। कॅल्सिफाईड प्लाक किंवा कॅल्शियम ते आपल्या ब्लॉकेजमध्ये आलेलं आहे म्हणून एंजिओप्लास्टी होऊ शकत नाही म्हणून काहीही घाबरून जायची गरज नाही आहे। तिथे माधवबाग तुमच्या मदतीला नक्की राहू शकतं। तुम्हाला करायचं आहे काय तर फक्त छान लाईफस्टाईलची मदत घ्यायची आहे। त्याच्यात तुम्ही आम्हाला 3 ते 6 महिने दिलेले असतील तर तो डायट किट आपल्याला छान पाळायचा आहे आणि त्याचबरोबर पंचकर्म। आता कॅल्शियमला आपल्याला तिथे काम करायला पंचकर्माची खूप मोठी जोड आपल्याला मिळायला उपयोग होतो। त्या पंचकर्मात जे काही आपण प्रोसिजर्स करत असतो त्या प्रोसिजर्समुळे रक्तवाहिन्या ज्या कडक झालेल्या असतात कॅल्शियममुळे ते आपल्याला परत लवचिक करायला आपल्याला मदत होत असते। आयुर्वेदात सांगितलेल्या 5000 वर्षांअगोदर सांगितलेले जे उपचार पद्धती आहेत ते आपण सगळे करायचा प्रयत्न करत असतो, एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने सायंटिफिक पॅरामीटर्सला लक्षात ठेवून। हे करत असताना आपल्याला पेशंटची लाईफ जी आहे ती क्वालिटी ॲज वेल ॲज क्वांटिटी दोन्ही जर आपल्या लाईफला आपल्याला सुंदर मिळालेलं असेल तर आयुष्य जगायला आपल्याला सोपं पडतं हृदयरोगाशिवाय। सो हे सगळं पॉसिबल आहे, घाबरून जायची काहीही गरज नाही। अगदी। आणि डॉक्टर, याच अनुषंगाने आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की ब्लॉकेजेससाठी जेव्हा आपण एंजिओप्लास्टी करतो त्यानंतर पुन्हा ब्लॉकेजेस येऊ शकतात का, किंवा अशा पद्धतीची काही भीती, किंवा आता हृदयरोग पूर्णपणे बरा झाला असं असतं का? बरं, आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे की एक एंजिओप्लास्टी केल्या कारणाने हृदयरोग पूर्णसा नाहीसा होत नसतो। हृदयरोग हे आपल्यामध्ये एक मोठा रोग आहे आणि एंजिओग्राफीमध्ये दिसलेला ब्लॉकेज जो आहे तो त्यातला एक छोटूसा पार्ट आहे। हा ब्लॉकेज निर्माण होण्यासाठी आपण जे काही आपल्या पूर्ण जीवनात आपण जे काही चुका केलेल्या होत्या त्या चुकांची शिक्षा म्हणून ही चरबी आतमध्ये साठलेली होती आणि दिसताना फक्त त्या एंजिओग्राफीमधल्या एका रक्तवाहिनीमध्ये किंवा 3 रक्तवाहिन्यांमध्ये आपल्याला
ब्लॉकेजेस दिसतात, पण असतात पूर्ण शरीरात. सो जे काही आपल्याला बरं करायचं आहे ते पूर्ण शरीर बरं करायचं आहे. सो आपल्याला आपल्या ज्या चुका घडत होत्या आपल्या लाईफस्टाईलच्या बाबतीतल्या, आपल्या जीवनशैलीच्या बाबतीतल्या, त्या चुका आपल्याला परत आपल्याला रिझॉल्व्ह करायच्या, त्या चुका आपल्याला रेक्टिफाय करायच्या. ते जर आपण केले तर आपलं काम सोपं होऊ शकतं. फक्त एका या अँजिओप्लास्टीने आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अँजिओप्लास्टी हे हृदयरोगावरचा इलाज नाही आहे, ते फक्त तिकडच्या तिकडे तो प्रॉब्लेम तिकडे थांबवण्याचा एक प्रकार आहे. पण अँजिओप्लास्टी झाल्यानंतर सुद्धा जर आपण स्वतःला इम्प्रूव्ह केलेलं असेल, तिथे माधवबागची जोड तुम्हाला खूप जास्त मिळू शकेल. कारण माधवबागमध्ये काय, तुम्हाला स्वतःची अँजिओप्लास्टी झाल्यानंतर सुद्धा स्वतःची लाईफस्टाईल कशी छान ठेवायची आणि त्याच्याने पुढचा रोग कसा प्रिव्हेंट करायचा आहे, पुढे परत कधी अँजिओप्लास्टी करायला गरज लागू नये किंवा परत कधीही तुम्हाला हार्ट अटॅक येऊ नये, ह्याच्यासाठी जे तुम्हाला शिकवलं जाईल ते तुम्हाला तंतोतंत तसंच पाळत राहायचं. त्याच्याने तुम्ही तुमचे लाईफ खूप छान प्रकारे जगू शकाल. अगदी. तर प्रेक्षकांनो, तुम्हालाही जर का किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला हार्ट ऑपरेशन करण्याचा सल्ला मिळाला असेल आणि तुम्हाला वेदनादायी ऑपरेशन्स टाळायचे असतील तर आजच माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं फक्त 299 रुपयामध्ये मार्गदर्शन घ्या. त्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी तुम्हाला लगेचच संपर्क करतील. आता आपण अशा एका व्यक्तीचं मनोगत ऐकूया ज्यांनी हृदयासंबंधित ऑपरेशन टाळण्यात यश मिळवलेलं आहे. माझं नाव दिलीप भाऊराव वरेकर असून मी अमरावतीचा रहिवासी आहे. मला चालताना खूप त्रास व्हायचा. एन्जिओग्राफी केलं असता 90-70 असे ब्लॉकेजेस दिसून आले. बायपास करण्याची मला सल्ला दिला होता, परंतु मी माधवबाग या ठिकाणचं औषध घेतलं, त्यामुळं मला खूप आराम आहे. आता पहिले इतकं त्रास होत नाही. त्यांनी जे ट्रीटमेंट दिलं, जे खायला लावलं, त्याप्रमाणे वागलो. आज मला खूप आराम आहे. तर आत्ताच यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. कशा पद्धतीने हृदयासंबंधित जे ऑपरेशन आहे ते टाळण्यात त्यांना यश मिळालेलं आहे, यांना चांगला फरक पडलेला आहे माधवबागच्या ट्रीटमेंटचा. डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की हृदयरोग किंवा हार्ट अटॅकच्या धोक्यापासून जर स्वतःला सेफच ठेवायचं असेल तर माधवबागची ट्रीटमेंट इथे कशी मदत करू शकते? खूप सिंपल गोष्टी आहेत. ह्याच्यात आपल्याला काही असं रॉकेट सायन्स काही नाही आहे. खूप छान सिंपल गोष्टीने आपल्याला समजून घ्यायचं की हृदयरोग व्हायचा नसेल, आपल्याला जर ब्लॉकेजेस होऊन द्यायचे नसतील, हार्ट अटॅकपासून लांब ठेवायचं असेल स्वतःला, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायच्या. सर्वात पहिली गोष्ट काय, आपल्या रक्तवाहिन्या ज्या आपण लवचिक जर ठेवलेल्या असतील, रक्तवाहिन्या इलास्टिक ठेवलेल्या असतील, तर त्या इलास्टिक रक्तवाहिन्यांमध्ये आतला थर ज्याला आपण एंडोथिलियम म्हणतो, तो एंडोथिलियम जर डिस्ट्रॉय झालेला नसेल तर आपल्याला हार्ट अटॅक किंवा ब्लॉकेजेस कधीही निर्माण होऊ शकत नाहीत. सो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या एंडोथिलियमला डिस्ट्रॉय करणारे 2 एजंट असतात. ते म्हणजे आपण जास्तीत जास्त विचार करायला लागलो, स्ट्रेस घ्यायला लागलो तर आपलं हे एंडोथिलियम आपली डिस्ट्रॉय होऊ शकतं. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे आहारातून चुकीच्या गोष्टी आपण आतमध्ये टाकलेल्या असतील तर त्याच्यात ते एंडोथिलियमला जर तडा गेलेला असेल तर त्याच्यात कोलेस्ट्रॉलचे प्लाक्स जमतात. कोलेस्ट्रॉल तिथे जाऊन जमल्या कारणाने त्याला आपण ब्लॉकेज म्हणत असतो. सो आपल्याला सर्वात पहिली गोष्ट, जर आपल्याला या हृदयरोगापासून लांब राहायचं असेल तर आपण माधवबागमध्ये काय करतो, तर आपण 2-3 वेगवेगळ्या मेजर इम्पॉर्टंट गोष्टी करतो. सर्वात पहिलं काय, आहारावरती आपलं लक्ष असतं. आहार जर आपला छान असेल तर आपलं काम खूप सोपं होतं. म्हणून जे काही आतमध्ये ब्लॉकेजेस निर्माण केलेले आहेत त्यांना आपल्याला रिव्हर्स करण्यासाठी आपला एक रिव्हर्स नावाचा डायट किट असतो, जो साधारण 7 किलोचा बॉक्स असतो आणि तो आपण रोजच्या रोज तेवढंच आपण खाल्लं तर असलेला ब्लॉकेज आपण हळूहळू रिव्हर्स करून टाकू शकत असतो. पहिले 2 ते 3 महिने जरी आपण ते छान प्रकारे आपण केलेलं असेल तर त्याच्यात आपले बरेचसे आतमधले चरबीचे सगळे थर आपले निघून गेलेले असतील तर आपल्याला पुढचं आयुष्य ह्याच डायट किट सारखं जे आपण आहे ते घरातल्या घरात बनवून खाल्लेलं असेल तरी आपलं काम सोपं होऊ शकतं. सो पहिले 2-3 महिने आहाराला आपल्याला छान प्रकारे अलाइन राहायचे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पंचकर्माची जोड, जिथे आपण इस्चेमिया रिव्हर्सल प्रोग्राम म्हणून आपण करत असतो, ज्याच्यात हा रक्तपुरवठा जो हृदयाच्या मांसपेशीला कमी पडत असतो तर रक्तपुरवठा आपल्याला वाढवायची गरज असते. सो आपण पंचकर्माचे जे पद्धत असतात, ज्याच्यात स्नेहन, स्वेदन, बस्ती आपण हे प्रकार करतो, त्याच्याने आपण अशी काही औषधं वापरतो ज्याच्याने हृदयाच्या मांसपेशीकडे येणारा रक्तपुरवठा खणखणीत वाढल्या कारणाने हृदय तिथे सुदृढ होतो. आणि तिसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे व्यायाम. या 3 गोष्टी जर जोड आपण बरोबर घेतलेलं असेल तर आपल्याला हृदयरोगाला घाबरायची गरज लागणार नाही. अगदी बरोबर. तर प्रेक्षकांनो, माधवबागमध्ये ज्या आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सेच्या मदतीने हृदयरोगावर उपचार केले जातात ती चिकित्सा संशोधनावर आधारित आहे. 150हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वैद्यकीय रिसर्च पेपरमध्ये मान्यता मिळालेली आहे. ही चिकित्सा माधवबागच्या 350हून अधिक क्लिनिक्स व 3 निवासी हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत. माधवबागचे क्लिनिक्स महाराष्ट्रातच नाही
तर गोवा, गुजरात, पंजाब, दिल्ली, UP, MP, कर्नाटका, हरियाणा, जम्मू काश्मीर इथे आहेत आणि नागपूर, खोपोली आणि विशाखापट्टणम इथे 3 निवासी हॉस्पिटल सुद्धा आहेत. तर नक्की तुमच्या घराजवळील क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये भेट द्या. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल करायचा आहे. तर डॉक्टर, आता सगळ्यांनाच माहिती आहे की माधवबागमध्ये आहार पद्धतीवर विशेष लक्ष दिलं जातं, पण ज्यांची एन्जिओप्लास्टी झालेली आहे त्यांनी आहार कसा असावा यासाठी काही विशेष नियोजन आहे का? ओके, ॲब्सोल्युटली परफेक्ट नियोजन आहे. ज्यांची एन्जिओप्लास्टी होऊन गेलेली आहे त्यांना जर आत्ता परत ब्लॉकेज होण्याची काही सुरुवात झालेली असेल तर रिव्हर्स डाएट किटचा आपला फायदा होऊ शकतो. पण ज्यांना आता प्रिव्हेंट करायचं आहे, सध्याच एन्जिओप्लास्टी झाली आणि परत काही आपल्याला प्रॉब्लेम होऊन द्यायचा नाही आहे, तर तिथे सिम्पल प्रिन्सिपल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की 2-3 प्रिन्सिपल्स आपण समजून घेऊया. सर्वात पहिला प्रिन्सिपल म्हणजे काय की जितकं कमी कार्बोहायड्रेटचं जेवण आपण जेवू, जितकं कमी गोड बनवलेलं जेवण आपण कमी करू आपल्या नॉर्मल दैनंदिन जीवनातून, तेवढा पहिला फायदा आपल्याला मिळू शकतो. कारण का गोड गोष्टी जेव्हा पोटात आतमध्ये जातात त्यांच्यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण भरपूर असतं आणि या कार्बोहायड्रेटची चरबी आपल्या शरीरात बनत असते. ते कार्बोहायड्रेटला कमी करून टाकलेलं असेल तर पहिली काम आपलं सोपं होऊ शकतं. ती एक गोष्ट. दुसरी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय, जितक्या जास्त भाज्या आपण खाऊ, मग ते फळभाज्या असो किंवा पालेभाज्या असो, कुठल्याही भाज्या असतील, जितक्या जास्त भाज्या आपल्याला खाता येतील, ते रॉ फॉर्ममध्ये असो, सॅलडच्या फॉर्ममध्ये असो किंवा आपण शिजवलेल्या भाज्या असो, जितक्या जास्त रॉ भाज्या किंवा शिजवलेल्या भाज्या आपण जितक्या खाऊ तितकं आपल्याला जास्तीत जास्त फायदा होणार आहे. तिसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, जितकी जास्त फळांचं आपण सेवन करू शकू रॉ फॉर्ममध्ये तितकं जास्त फायदा. जितकं फळांचं ज्यूस पिऊ तो फायद्याचा नाही, तर अख्खं फळ खाल्लं तर त्याचा मॅक्सिमम फायदा आपल्याला मिळू शकतो. त्याचबरोबर जितकं तेलाची गोष्ट आपण कमी खाऊ, म्हणजे 10 ते 15 ml तेल एका माणसाला एका दिवसाला लागलं पाहिजे. म्हणजे 4 जणांचं कुटुंब असेल तर साधारण 2 लिटरपेक्षा जास्त तेल आपल्याला घरात लागलं नाही पाहिजे. आणि नॉनव्हेज जितकं कमी खाऊ आणि जितकं शाकाहारी जास्त खाऊ, ब्लॉकेजेस निर्माण होण्याची शक्यता तेवढीच कमी होऊन जाते. एवढं जरी घरच्या घरी केलेलं असेल तरी तुमचं काम सोपं होऊ शकतं. ओके, तर प्रेक्षकांनो, आहाराचं मार्गदर्शन, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, योग्य एक्सरसाइज याविषयी नक्की माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं फक्त 299 रुपयेमध्ये मार्गदर्शन घ्या आणि एक निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. नक्की तुमच्या घराजवळील क्लिनिकमध्ये भेट द्या. त्यासाठी फक्त मिस्ड कॉल द्या, जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. तर डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदय मजबूत ठेवण्यासाठी किंवा एकंदरीतच फिट राहण्यासाठी एक्सरसाइज करणं मस्ट आहे. पण एन्जिओप्लास्टीसारखं ऑपरेशन जेव्हा होतं तेव्हा ती व्यक्ती कोणता एक्सरसाइज करू शकते? कुठलीही एन्जिओप्लास्टी किंवा कुठलीही बायपास सर्जरी काही झालेलं असेल तर आपल्याला व्यायाम करायला आपल्याला पहिल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर समजा आपण एक स्ट्रेस टेस्ट करून घेतली, ज्याच्यावरती पट्ट्यावरती आपल्याला चालायचं असतं. त्याच्याने आपल्याला काय कळतं तर एक्सरसाइज टॉलरन्स कपॅसिटी आपल्याला कळते की माझ्या हृदयाची आत्ता जी सर्जरी झालेली आहे त्या सर्जरीनंतर माझ्या हृदयाची एक्सरसाइज टॉलरन्स कपॅसिटी किती आहे, म्हणजे माझं हृदय किती एक्सरसाइज टॉलरेट करू शकतं हे बघण्याचं एक परिमाण असतं. त्याला म्हणतो आपण स्ट्रेस टेस्ट. सो एन्जिओप्लास्टी झालेली असेल तर एक स्ट्रेस टेस्ट करून घ्यायला हवी. ती स्ट्रेस टेस्टच्या बेसिसवरती तुम्ही किती व्यायाम करू शकता आणि त्या स्ट्रेस टेस्टमध्ये हे सुद्धा कळू शकतं की जी झालेली एन्जिओप्लास्टी आहे त्या एन्जिओप्लास्टी आपण का केलेली होती, तर रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी. तर खरं रक्तपुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला आहे का हे बघण्यासाठी आपण ही स्ट्रेस टेस्ट करत असतो. ती तुम्ही माधवबागच्या आपल्या कुठल्याही क्लिनिकमध्ये जाऊन आपली ही स्ट्रेस टेस्ट करू शकतो आणि या स्ट्रेस टेस्टच्या बेसिसवरती आपल्याला कळू शकतं की आपण किती कुठल्या प्रकारचा व्यायाम करायला हवा. पण ॲट अ बेसलाईन आपण समजलं तर तुम्ही योगासनं नक्कीच करू शकता, तुम्ही प्राणायाम नक्कीच करू शकता, छान चालायला फिरायला जाणं, स्वतःला मोबाईल ठेवणं, दिवसाला 5 ते 7,000 पावलं चालणं, हे छोटे छोटे व्यायाम तर नक्कीच करू शकता. पण हे व्यायाम करायला सुद्धा जर डॉक्टरी सल्ला घेतलेला असेल तर तो जास्त सेफ असू शकेल. अगदी. तर जाता जाता हृदयासंबंधित समस्यांवर आयुर्वेदिक पद्धतीने मात करून आनंदी जीवनाचा अनुभव घेतलेल्या आणखी एका व्यक्तीचं मनोगत आपण ऐकूया. नमस्कार, मेरा नाम मीना रमाकांत शर्मा है. पता नहीं कैसे मैं चक्कर आके गिरने ही लगी थी कि मेरे ग्रैंडसन ने मुझे पकड़ लिया. मैं हॉस्पिटल में गई, तभी डॉक्टर ने मुझे बोला कि आप को अभी इमरजेंसी में एंजियोप्लास्टी कराना पड़ेगा और जो ब्लॉकेज ज़्यादा होगा तो आपका शायद लगता है जैसे कि ये बाईपास करना पड़ेगा. और लेकिन करवाने से पहले मेरे ड्राइवर ने मुझे बोला, सच में मुझे ड्राइवर ने बोला, मैं एक जानता हूँ जगह पे जहाँ पे ये सब एकदम क्योर हो जाएगा, आपको थोड़ा सा डाइट में और सब ध्यान रखना पड़ेगा, लेकिन मुझे लगता है ये कोई ऑपरेशन की या जरूर नहीं पड़ेगी. मैंने बोला क्या नाम है और कहाँ है? बोला माधवबाग करके एक इंस्टीट्यूट है. तो दूसरे ही दिन मेरी बहू के साथ मैं इधर आई माधवबाग में.
और इतना मुझे पॉजिटिव वाइब लगा पूरा क्लिनिक में। और मुझे बोला आंटी आप ये सब बीपी की गोली सब साइड पे रख दीजिए, मैं आपको जो ट्रीटमेंट दूंगी आप उसे 100% ठीक हो जाएंगे। जिस दिन मैंने ये क्लिनिक में पाँव रखा उसी दिन से मैंने कभी भी बीपी की गोली नहीं खाई। बीपी और डायबिटीज एकदम मैं नॉर्मल हो गई हूँ। थैंक यू माधोबाग, सच में मैं इतनी अच्छी जगह पे आ गई कि पता नहीं जो मैं यहाँ नहीं आती तो मेरा क्या हाल होगा। और मैं 86 मेरा वजन था, उसके बदले मेरा अभी 54 है, सिर्फ डाइट में। और ऐसा नहीं कि मैं कुछ नहीं खाती हूँ, मैं सब कुछ खाती हूँ, दौड़ती हूँ, चलती हूँ, पूरा काम करती हूँ, एकदम नॉर्मल हो गई हूँ। थैंक यू सो मच। तर डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद। नमस्कार। तर प्रेक्षकांनो, तुमच्या घरी जर का कोणाची एंजिओप्लास्टी किंवा बायपास झाली आहे किंवा घरामध्ये हार्ट अटॅकची फॅमिली हिस्ट्री आहे, तर स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, आपल्या हृदयाला मजबूत ठेवण्यासाठी तुमच्या घराजवळील माधोबा क्लिनिकमध्ये एकदा भेट द्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या, भविष्यातील हृदयासंबंधित संभाव्य धोके टाळण्यासाठी आत्ताच ठोस पाऊल उचला। माधोबागच्या हृदयरोग मुक्त भारत अभियानांतर्गत स्वतःच्या उपचारांची दिशा ठरवा। त्यासाठी स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस कॉल द्या, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या, त्यासाठी लगेचच तुम्हाला माधोबागचे प्रतिनिधी कॉन्टॅक्ट करतील। कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा सी 24 तास।